नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज त्रिपुरा पौर्णिमा निमित्त माझी सत्यनारायणाची पूजेची तयारी चालू होती। शिरा बनवून घेतल्यानंतर मग आंब्याची ढाळे, पाने, खाऊची पाने वगैरे, नंतर तांदूळ वगैरे हे सर्व साहित्याची तयारी करून घेतली। चौरंग वगैरे मस्तपैकी पुसून मांडून घेतला। हे बघा माझं छोटंसं देवघर आहे आणि बघा मी सत्यनारायणाचा फोटो ठेवून नंतर मग कलश पूजन, दिवा लावून घेतला। मग नंतर कलश पूजनासाठी थोडेसे आंब्याचे ढाळे वगैरे लावून घेतले। मग थोडेसे गहू टाकून नंतर कलश पूजन केले। कलशामध्ये नंतर हळदी कुंकू फूल वगैरे टाकून मग नंतर मग कलश स्थापना केली। हो, मी सत्यनारायणाची पूजा ही घरच्या घरीच करते। नंतर धूप दीप ओवाळून ना नंतर मस्तपैकी अशी छान दिव्याची पूजा केली। नंतर सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने करते। तर 3 पाने मांडून त्याच्यावरती नंतर 3 सुपाऱ्या ठेवून गणपती, वरुण देवता, कुलदेवती, नंतर हे कलशावरती तांदूळ ताटामध्ये ठेवून नंतर श्री बाळकृष्णाची मूर्ती घेऊन त्या ताटावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवून नंतर दिव्याची पूजा केली, त्याला फुल अर्पण केले। आणि हे बघा फायनली नंतर माझी सत्यनारायणाची पूजा। नंतर 1 ते 5 अध्याय वाचून घ्यायचे असतात। नंतर 1 ते 5 अध्याय झाल्यानंतर सत्यनारायणाची आरती व श्री स्वामी समर्थांची आरती केली मी। नंतर नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही रात्री जेवण ग्रहण केले आणि अशापैकी मस्तपैकी माझी सत्यनारायणाची पूजा पार पडली। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली।